हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असणार, मजेत असणार. मी पण मस्त आहे, मजेत आहे. आणि माझं ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. मला गुड न्यूज अशी आहे की मला सांगताना खूप आनंद होत आहे आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तुम्हाला नाही करणार तर मग कोणाला करणार? तर राहवल्याच जात नव्हतं, कधी सांगणार असं चालू होतं. तर म्हटलं सांगूनच द्यावं. गुड न्यूज एवढी मोठी आहे की माझ्यासाठी तर खरंच खूप मोठी आहे, तुमच्यासाठी पण असणारच. कारण तुम्ही लोकांनी मला खरंच खूप सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेली आहे. आणि मला पुढे पण तुमच्या सपोर्टची खरंच खूप जास्त गरज आहे. तुमचा सपोर्ट मला असंच राहू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आलेली आहे. आणि चला तर मग तुम्हाला सांगते मी गुड न्यूज काय आहे. तर गुड न्यूज अशी आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, खरंच झालं. मला विश्वास बसत नव्हता. म्हणजे कसं सांगू आता, सांगायला शब्द नाही आहेत माझ्याजवळ. तुम्हाला सांगते मी, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की माझं चॅनल खरंच मॉनिटाईज झालं म्हणून. तर बघितलं मी, तर माझा मुलगा म्हणाला, आई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर खरंच खूप खुशी झाली. कारण की खूप मेहनत लागते इथपर्यंत यायला. थोडी मेहनत लागली की मी सांगू शकत नाही. कारण वेळेवर व्हिडिओ बनवणे, वेळेवर टाकणे, म्हणजे थोडासा टाईम मी इकडे तिकडे होऊ नाही दिला. एखाद्या वेळेस झाला तर झाला, पण खरंच खूप मेहनत लागते इथपर्यंत येण्यासाठी. पुढे पण खूप मेहनत करावी लागते, माहिती आहे. पुढे पण भरपूर प्रोसेस बाकी आहे अजून. कसं आहे ना, जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा खरंच म्हणजे वाटते, स्टार्ट करायची हिंमत तर असते आपल्या अंगात. पण जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा बाकीचे लोक जे पाहतात आजूबाजूचे, खरंच ते म्हणजे त्यांचं पाहून ते असं वाटते की म्हणजे लोक हसतात बरं आपल्यावर, खरंच हसतात. त्यांना म्हणजे असं वाटते की हे काय करताय काय नाही. तर त्यांना हसू द्या. मला इथपर्यंत ते व्हिडिओ बनवू टाक. तर सहज चालू केलं होतं मी. तर म्हटलं मग यूट्यूबवरच चालू केलं आणि यूट्यूबवरच मला स्टार्टिंग मी यूट्यूबपासूनच केलेली आहे. आणि लोकांकडे बिलकुल लक्ष दिलं नाही मी. द्यायचंच नाही, लोकांकडे नाही लक्ष द्यायचं. लोक काही पण बोलतात, मला माहीत आहे. लोक बोलतात, काही पण बोलतात, मागे गोष्टी करतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे आपलं जीवन आहे. आपण कसं जगायचं हे आपल्या पद्धतीने जगायचं, माझं एवढंच म्हणणं आहे. लोकांकडे पाहून नाही. लोक आपल्याला खायला देत नाहीत, प्यायला देत नाही. लोक फक्त आपल्या गोष्टी करतात, आपल्या निंदा करतात मागं. तर लोकांकडे नाही, तर आपल्या परिवाराच्या सोबत आपण आपला परिवार आपल्यासोबत आहे, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही वाटायला पाहिजे. कारण की परिवार हा मेन आपला मुद्दा असतो. आणि तो परिवार जर आपल्यासोबत असला तर आपण इथपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही तर आहात माझ्या पाठीशी. खरोखर तुम्ही नसते, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत आलेली आहे. खरंच सांगते. कारण की इथपर्यंत पोहोचणं म्हणजे शक्य नसते. खूप मेहनत लागते. आणि ही मेहनत आपण तर करतोच, पण तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे. मी हे कधीच विसरणार नाही. याच्या कसं आहे, फॅमिलीचा सपोर्ट असला म्हणजे आपण काही पण करू शकतो. आणि स्त्री असते, स्त्रीला घरातले कामं वगैरे हे सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात येतात. तर लेकरं, मुलं, घर सांभाळणं, हे सगळं करूनसुद्धा एखादी स्त्री जर काही करावं वाटत असेल तर तिला ते करू देत जा. हे माझ्या परिवारानं माझ्यासाठी केलेलं आहे. आणि मी खूप खुश आहे की माझं चॅनल इथपर्यंत आलेलं आहे. आणि मी याच्या पुढे पण स्वतःवर सक्षम राहणार आहे की मला पण पुढे, आणखी पुढे जायचं आहे. आणि आणखी पुढे जायचं म्हटलं तर तुमची गरज मला आहेच. कारण की तुमच्या सपोर्ट पासून मी पुढे जाऊ शकत नाही, हे मात्र नक्की. कारण की तुम्ही जर मला याच्या पुढे पण असंच सपोर्ट केला तर मी आणखी पुढे जाय. कसं आहे, खूप अडचणी येतात, खूप मेहनत घ्यावी लागते, पण त्या मेहनतीचं फळ एक दिवस आपल्याला खरंच मिळते. आणि मला ते फळ मिळालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल तर मी मागच्या व्हिडिओत टाकलं होतं की माझं चॅनल म्हणजे मोनोटायझेशनसाठी त्याची प्रोसेस चालू होती. तर ते काही प्रॉब्लेम्समुळे मला मेसेज आला होता की काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून. एवढी माहिती नाही आहे मला त्याच्याबद्दल, पण तुम्हाला जर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती असेलच तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही. कसं आहे,
यूट्यूबबद्दल खरंच मला काहीच माहिती नव्हती. माझा मुलगा सांगते मला, आई हे असं झालं तसं झालं. तर थोडे व्हिडिओ बघून मी पण पाहते कसं काय असते. तर आता मुलगा नसतो, शाळेत जातो, तर आता तो पण नाही हाती सापडत. तर मला साठी ते मागच्या 2 महिन्यात चालू होतं. तर तेव्हा ते मग तिकडून मेसेज आला की काय माहिती, ते म्हणत होते की तुमचं चॅनल थांबलं, असं काहीतरी चालू होतं ते. तर मग मी खूप निराश झाले. म्हणजे समजत नव्हतं की आता आपण काय करायचं. मग मी ना त्याच्यावर खूप दिवस व्हिडिओ नाही टाकले, कारण की खूप म्हणजे मन एकदम त्याच्यातून निघून गेलं होतं की आपण एवढी मेहनत केली आणि असं काय झालं असेल. तर समजतच नव्हतं. मी 2-3 ताईंना विचारलं, पण त्यांनी सांगितलं मला, खरंच खूप चांगलं सांगितलं. ते म्हणत तुम्ही थांबू नका. खरंच त्या म्हणाल्या तुम्ही थांबू नका. तर मी तिथून अजून स्टार्ट केलं. 15 दिवसाच्या अगोदर अजून स्टार्ट केलं आणि खरंच थांबायचं नसते. हा मेन मुद्दा आहे. एकदा जर आपण स्टार्टिंग केली तर ते थांबवायची नसते. कितीही संकटं आली तरी ते चालूच ठेवायची. तर मग माझ्या लक्षात आलं, त्या ताईंनी म्हटलं की तुम्ही ताई चालूच ठेवा, तुम्ही बंद पाडू नका, तुम्ही एक तरी व्हिडिओ टाका. तर मी मग पुन्हा स्टार्ट केलं आणि पुन्हा व्हिडिओज टाकायला चालू केले. तर ते स्वतःचं कंटेंट वापरा बोलले, स्वतःचा आवाज वापरा. तर मग मी स्वतःच्या आवाजात चालू केलं. तर कसं करायचं ते पण समजत नव्हतं. आता होणार की नाही होणार, हे सगळं टेन्शन डोक्यामध्ये होतं सगळं. म्हटलं आता झालं तर ठीक, नाही तर मग सोडून द्यायचं इथून. सोडून म्हणजे अजिबात नाही, करायचंच नाही. मग मी असं ठरवलं. पण त्या ताईंनी मला खरंच खूप छान सांगितलं. ताई बोलल्या तुम्ही व्हिडिओ टाका, तुम्ही थांबू नका. तुमचं चॅनल एक दिवस ग्रो होणार म्हणजे होणार. तर खरंच माझा म्हणजे 2-3 दिवसाच्या अगोदर मेसेज आला की चॅनल मोनो झालं. तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. खरंच बसत नव्हता की कसं काय झालं म्हटलं हे. तर आता मुलगा म्हणत होता की आई तू ओरिजिनल टाकत आहेस, तुझ्या आवाजातच टाक, तू जशी वाटले तशी व्हिडिओ बनवून टाक तू. तर म्हटलं चला आता आपण असेच व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे. तर मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. तुमचं प्रेम माझ्यावर असंच भरभरून राहू द्या आणि मला याच्या पुढे पण जायचं आहे. तुमच्या प्रेमाशिवाय मी जात नाही, तुमच्या सपोर्टमुळे मी जात नाही. कारण की तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाणार आहे आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. या व्हिडिओत मी इतकंच बोलते. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.